बोधीचा विधाता बोधीचा विधाता आलो शरण आता तुझं सुख करता तुझं सुख करता तुझं दुःख हरता तुझं दुःख हरता अखंड विश्वाची देवा असे तुला चिंता असे तुला चिंता असे तुला चिंता असे तुला चिंता आले सारे भक्त तू सुखात मंगल मूर्ती मोरया मंगल मूर्ती मोरया भेटला सद्गुरु मिळाला देश श्री गणपती गजानन आई रंग देवता
हात दाखव, पाय दाखव आणि ता दाखव आणि नंतर सांगतात आधी हे सगळं बोलून घेतलं नाही, हात दाखव, पाय दाखव आणि नंतर काय सांगतात की बुवा जनावरांचा डॉक्टर ना. बर बुवांच्या तुमच्या काय पोटात दुखत असतात तर माका सांगा, तुमका औषध देतय मी. काही एक औषधाचा फरक नाही, एक 10% फक्त औषधाचा फरक आहे, बाकी सगळी औषधं आपलीच लागतात. त्याच्यामुळे काही एक टेन्शन घेतो, तुमचा काय दुखतं तर माका फक्त सांगा, सगळा तुमका देत आहे. इंजेक्शन व्हायचं इंजेक्शन देत आहे, टॅबलेट व्हायचं टॅबलेट देत आहे. बरं ना. त्यामुळे बुवा कसं आहे, इकडे सगळी ओळख माझी ह्याच का नावामुळे आहे की मी इकडे खूप जणांकडे ट्रीटमेंट करतो. त्याच्यामुळे ओळख एवढी करायची काय गरज नाही. हा अभिमान आहे, कारण माणूस एखाद्याला सांगू शकतो डॉक्टरला जाऊन की बाबा माझ्या पोटात दुखतंय, बरोबर की नाही. माणूस सांगू शकतो माझ्या पोटात, मोठ्या जनावराला बिचारायला काय समजणार. त्याचे मी जेव्हा म्हणजे कोणी जो वेटेनरी डॉक्टर असेल प्राण्यांचा, तो त्याला बघेल त्याचे हावभाव समजून तेव्हा त्याला समजेल की बाबा ह्याचा हे दुखताय त्याचा त्या दुखताय. आपल्यासारखा नाही ना, बरोबर की नाही. एवढी काय ओळख करायची गरज नाही बाबा. आणि हरिनाम अभिमान आहे मला, कारण एवढं डॉक्टर करून मी हरिभजनामध्ये आहे. कारण सध्या तरी वेळच नाही आहे मला. सोमवार ते गुरुवार मी पुण्यालाच असतो आणि शुक्रवार शनिवार रविवार फक्त मुंबईला आहे. त्यामुळे मी मंडळाच्या जे अध्यक्ष आहेत गुरव साहेब त्यांनाही सांगितलंय की माझी बारी 31 ला द्या मला, कारण मला वेळ नाही. म्हणून हरिनाम असलंच पाहिजे मुखात. म्हणून म्हणते बघा, सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. आणि हा जन्म काय बस ना बुवा, बस काळजी करू नका बुवा. तर कसं आहे बघा, या भूतलावर अनेक प्रकारचे रंग आहेत, पण ज्या रंगाने आपले आयुष्य सुंदर होतं असा एकच रंग या भूतलावर अस्तित्वात आहे आणि तो म्हणजे आपला पांडुरंग, बरोबर की नाही बुवा. आणि तो जर का पांडुरंग तुम्हा भजन रसिकांच्या रूपात असेल तर आम्हा दोन्ही बुवांना कशाचीच कमी नाही बघा. आणि या भजनाची सुरुवात इथून होते. जगायला आई वडील शिकवतात, रडायला अनुभव शिकवतो, कष्ट करायला परिस्थिती शिकवते आणि त्रास द्यायला नातेवाईक शिकवतात बघा. हसायला मित्र शिकवतात. पण या कलियुगाच्या जर वाईट प्रसंगात जर तारून जायचं असेल तर फक्त आणि फक्त हरिनाम शिकवते मंडळी, फक्त आणि फक्त हरिनाम शिकवते. बघा, हरिनामाची भक्ती या कलियुगामध्ये असलं पाहिजे. आणि आजची भक्ती म्हटल्यावर परमेश्वर किती महान आहे याचं नितांत उदाहरण जर पाहायचं असेल आजची भक्ती म्हटल्यावर बघा, परमेश्वराचं नितांत उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर ज्यावेळी रावणाची लंका त्या हनुमंताने जाळली, संपूर्ण लंका त्या आपल्या हनुमानाने एका शेपटीने जाळली, पण तो ज्या टायमाला एका झोपडीवर येऊन थांबला तेव्हा 4 ते 5 वेळा त्याने ती शेपटी त्या झोपडीवर आपटली, पण त्या झोपडीने पेट नाही घेतला बुवा. हनुमान विचारात पडला की अरे मी संपूर्ण लंका जाळली, संपूर्ण लंके मी खाक करून टाकले, पण या झोपडी का नाही पेट घेत. तेव्हा हनुमानाला राहवलं नाही आणि हनुमान त्या झोपडीच्या दिशेने गेला आणि आज जाऊन बघतो तर काय, त्या झोपडीमध्ये राम नामाचा जप चालू होता. आणि तो जप रावणाचा भाऊ विभीषण करत होता. म्हणजे त्या राम नामाच्या जपामध्ये किती ताकद आहे याचं उदाहरण आपल्याला या भक्तीत पाहायला मिळतंय. म्हणून नवोदित भक्तीमध्ये श्रवणीय भक्ती श्रेष्ठ आहे. आणि तुम्ही भजन रसिक येथे मोठ्या संख्येने आम्हा 2 बुवांचे भजन ऐकण्यासाठी म्हणजे श्रवण करण्यासाठी आलात, म्हणून तुम्ही येथे जमलेले भजन रसिक सर्व श्रेष्ठ आहेत. म्हणून तुमच्या चरणाशी नतमस्तक होऊन भजनाला सुरुवात करतोय बघा. बुवांनी सुंदर सांगितलं, भ वाजावा ज जपावा न नमावा. मी पण तेच म्हणतोय, देवाचे नामस्मरण बजूया आणि या नामस्मरणाला तडा जाणार नाही हे जपूया.
आणि येथे जमलेल्या सर्व भजन रसिकांच्या आणि माता भगिनींच्या चरणाची नमूया. टाळ मृदुंगाची साथ म्हणजे भजन, भजन मंडळी आणि तबलजी आणि बुवाची साथ म्हणजे भजन. देवाचे नामस्मरण करतोय आणि हळूहळू विषयाकडे वळ्या. काही एक काळजी करू नका, फुल टू मनोरंजन होणार. गणपती बाप्पा
आला बघा, काय बघलात ना? हा, तर पुढे पुढे सांगताय. आम्ही आता रूपकाला सुरुवात करतो. तर रूपक म्हणजे काय? तर विठ्ठलाची प्रतिमा जी आपण पाहतो त्याचं वर्णन कसं करायचं. आणि किंवा तुम्ही विभीषण म्हणालात, विभीषण आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पुण्याला जाता ना, तर पुण्याला राहिल्यानंतर जेव्हा आपण हायवेने जातो त्यावेळेस दोन रस्ते लागतात. एक रस्ता जातो तो येरवडा तुरुंग आणि दुसरा जातो तो आळंदी पुणा. पण आम्हाला आमच्या मागं बसले ते आजगावकर बुवा आम्हाला आळंदी दर्शन घेऊन गेले. त्यांचं मी लाख लाख आभार मानतो आमच्या मंडळावरती. त्याचप्रमाणे श्री गणेश भजन मंडळ संतोष नांचे बुवा, त्याचप्रमाणे चेतन नमोळे बुवा यांच्याकडनं हे 100 रुपये पावते माझ्यासाठी 100 आणि भावीसाठी 100. त्याचप्रमाणे लिंगेश्वर मासाचे भजन मंडळ आंबापाडा व विष्णू सावंत यांच्याकडे देखील 100 रुपये पारितोषिक आहे. मी मंडळामध्ये स्वीकार करतो. धन्यवाद. बघा 84 योनी फिरून हा आपला मनुष्य देह 84 योनी फिरून दशलक्ष योनी फिरून हा आपला देह आपल्याला मिळाला आहे. त्यात तुकाराम महाराजांनी एक सुंदर असं प्रमाण दिलं आहे. 20 लक्ष योनी वृक्षांमध्ये घ्याव्यात, जलचर भोगाव्यात 9 लक्ष. 11 अक्ष योनी किड्यांमध्ये घ्याव्यात, दशलक्ष भोगाव्यात पक्ष्यांमध्ये. 30 लक्ष योनी पशुची या घ्याव्यात आणि मानवा भीतरी 4 लक्ष. हा मानव देह आहे ना आपल्याला रडलाय ना, बघा दारूतून कसं वाईट मार्गात जायचं नाही, त्यासाठी नाही दिला. भक्ती मार्ग हवा. हा, मग तुम्ही काय केलात? भक्ती केलात काय? मग या चुकीचा करता तुम्ही. मनुष्य देह सार्थ केला असेल तर भक्ती केली पाहिजे. म्हणून रूपाच्या अभंगाकडे बोलतोय या ठिकाणी. मी गजराच्या माध्यमातून प्रबोधन करणार आहे, म्हणून मी जास्त काय बोलत नाहीये. विठेवरी उभा आहे ना, विठेवरी आमचे विठोबा बाळकृष्ण मांडवकर म्हणून एक वाट्टी आहे, देवळकर, बाळकृष्ण देवळकर. त्यांचे रामदास कासलेबुवांचे खास हे आहे, त्यांचं नाव बाळकृष्ण आहे पण त्यांना विठोबा म्हणून ओळखलं जातं आणि सेम विठोबा सारखेच आहेत. आणि माझ्या पाठीचे बघा, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी विठेवरी.